चालू होणार आहे। हे ह्याच मोठ्या गाड्या आहेत त्यांच्यामुळे ते पाणी बा किती डेंजर उडून राहिलंय बा। त्याच्या साईड तुम्ही चाललो तरी काच बा पुरा भरून गेलेला आहे, काही दिसणार नाही पुढचं बा। म्हणून सांगतो या मोठ्या गाड्यांपासून थोडं सावधान राहायचं, दूर चालू आता काही दिसतंय का बघा, काहीच दिसणार नाही। त्याच्यामुळे सांगतो या मोठ्या गाड्या जोरात चालत राहिल्या यांच्या साईडतून चालायचं, नाही तर मग थोडं थांबून घ्यायचं आणि पुढे तर रस्ता मोकळा दिसला तरच गाडी पुढे घालायची आणि मग वायपर मारायचं। आणि पुढं गाडी येते आपल्याला दिसणार नाही तर मग ऍक्सिडेंट व्हायचे संभावना जास्त आहे। आणि हे बा नदी, या गाड्या त्या मोठ्या गाड्या खूप पाणी पावसात तिथं हेच राहतं तेव्हा ते पुढं पाणी बघायची सोडत। आता गाडी कशी चालवायची मी तुम्हाला सांगतो। आता चालू द्यायची आपल्या आपल्या पद्धतीने गाडी। आणि आता समोर ही मोठी गाडी ना, हे सर पहिले वायपर मारून दे। आता वायपर मारलंय, काच पुरा क्लीन आहे, तरी झालं का किती दूर आहे ती गाडी बघा, किती दूर आहे त्या गाडीचं, तरी बी ते पाणी आपल्या काचेवर यूज राहिलं बघा। हे बा पुढं गाडी नाही ये तरच गाडी पुढं जाऊ द्यायची, नाही तर मग थांबून घ्यायचं। हे बाय बाबा पाणी गाडीचं चाकांचं पाणी डायरेक्ट काचेवर उडतं एकदम जोरात, समोरचं काहीच दिसत नाही आपल्याला। मग समोर कोणती गाडी काही नाही, त्याच्यामुळे गाडी हळूच चालवायची ह्या गाड्यांसमोर। ह्या गाड्यांचं आपण ओव्हरटेक करत राहिलो ना तर जास्त छानपणा करायचा नाही, आपल्या आपल्या पद्धतीने चालवायची, हळू चालवायची। नाही तर तू म्हणशील मी प्रो ड्रायव्हर आहे हे ते काही चालत नाही, डस्टमॅन ऐकतील ना तेव्हा समजेल मग। म्हणजे सॉरी बोलायचा राग नका येऊ देऊ, हे फक्त जे छान आहे राहता का ड्रायव्हर त्यांच्यासाठी, दुसऱ्या ड्रायव्हरांना माहिती आहे की गाडी कशी चालवायचं कशी नाही। पण जे नवीन ड्रायव्हर आहे ना, म्हणजे नवीन गाडी आहे शिकलेले, त्यांना असं वाटतं की आम्ही खतरनाक ड्रायव्हर आहे, तर त्यांच्यासाठी भावांनो काही जीवाला हे करू नका, घरी जा चतकोर भाकर खा आणि आरामात जगा। ये लक्ष्मी आहे आपली, हिच्याशी खेळशाल तर मग ती आपल्याशी खेळणं चालू कराल ना तर मग घरातले भांडी बी विकून आपलं पूर्ण नाही होणार, एवढं लक्षात ठेवा। तेव्हा परत पाणी आलेलं आहे, त्या मोठ्या गाड्या खतरनाक राहतात, यांचं कधीच नांदी लागवा नाही। पिकअप हे ते हे बा पाहून घ्या पुरं पाणी हे करून देतं, आणि ती यांचा ब्रेक एकदम हे राहतो, म्हणजे गाडी जागेवर थांबतच नाही। आपल्या कशा कार गाड्या पिकअप गाड्या ह्या गाड्या थांबून जातात, बस बी थोडी थांबते, पण ह्या मोठ्या डंपर राहिले ना तर ह्या थांबत नाही जागेवर। इथं तर ब्रेक मारला तर ती पार ते 2 खांबे पुढे जाऊन थांबत। म्हणून सांगतो शानपणा काही करायची नाही भाऊ, आपली आपली गाडी सुखात चालवायची, बस एवढंच सांगणं आहे माझं। हे बा परत पाणी आलं, हे बा किती दूरतून चालवा। आता आपल्याला माहिती आहे पुढं व्हाईट शिफ्ट चालू आहे आणि आपण तिच्यात लेवलला मागे चालायचं। झालं का हो, काचवर पाणी आलं का बस। मी बी काही एवढा ड्रायव्हर पक्का नाही आहे, पण तरी बी सांगायला एक सांगतोय की गाडीचं नांद करायचा नाही, गाडी काही खेळणं नाही ते आपण खेळू असं। 2-5 रुपयाची गाडी नाही, ती लाख रुपयाची गाडी राहते, ती फुटली तर बनून जाईल, पण तुम्ही फुटले ना तर बनणार नाही भाऊ। आता घाट चालून गेलाय, चांदोडचा घाट सेक्शन लागलेला आहे आपल्याला, आणि इकडून येताना सीट बेल्ट आणि सर्व बांधून यायचं, कारण त्या साईडतून येताना आपण चांदोडतून तर इथं पोलीस चौकी आहे, म्हणजे पोलीस चौकी नाही, इथं ट्रॅफिक पोलीस उभे राहतात, ही साईडला ट्रॅफिक पोलीस उभे राहतात। आणि आता येताना ना इथं ऍक्सिडेंट झालेला आहे, म्हणजे ती गाडी डायरेक्ट या डिवायडर आहे काय, डिवायडरवर चढून गेली। मी पुढे दाखवतो बा, डिवायडरवर गाडी चढून गेलेली। इंडिकेटर काय दिवायला, हे घाट सेक्शन चालू झालेलं आहे आपलं। आणि इथं काही जोरात चालवायची गरज नाही, गाडीची ऑफ चालते, पण फक्त गिअरमध्ये गाडी राहू द्यायची आणि रेस थोडा द्यायचा, नाही तर मग रेस द्यायची काय गरज नाही, पण गिअरमध्ये गाडी राहू द्यायची। आणि न्यूटन करू नका, डिझेल काय वाचवू नका, डिझेल पेट्रोल काय वाचवू नका। त्यावर सांगू का, गिअरमध्ये जेवढी गाडी राहिली तेवढी गाडी आपण कंट्रोल करू शकतो गिअर। आणि गाडी बंद करून असं दुसऱ्या गाड्यांनी गाडी बंद करून कधी गाडी चालवू नका, कारण गाडीचा कंट्रोल आपल्याकडनं 90% गाडीचा कंट्रोल निघून जातो। आपण गाडी बंद करून गाडी घेऊन गेलो तो 90% गाडीचा कंट्रोल निघून जातो। म्हणून गाडी चालूच राहू द्या, काय 10-5 रुपयाकडे बघू नका, 10-5 रुपये एवढा आपला जीव नाही आहे। आता वाजलेले आपले 8:58 पण असं वाटतंय सकाळी 4 वाजलेले, 4-5 वाजलेले असं वाटतं, एकदम
वातावरण एकदम भारी आहे. यायचं असेल तर या फिरायला. फिरण्यासाठी जागा भारी आहे. गाडी कुठे? हा ती पुढे पुढं गाडी. मला गाडी दाखवतो. इथं बजरंगबली मंदिर आहे. बजरंगबली मंदिर आहे बाय. इथं डिवायडर आहे का? इथं डिवायडर जवळ बघा गाडी कुठं घुसून गेलेली बघून घ्या. है ना, बघितली का गाडी कुठं घुसून गेलेली? म्हणून सांगतो गाडी नीटच चालवा, काही शानपणा करू नका. आपण काही एमराजची काही जवाई बिवाई नाही आहे, तो आपल्याला घ्यायला येणार नाही असं. अरे जो चांगली गाडी चालवतो तो पण चालला जातो, जो खराब चालवतो तो पण चालला जातो. पण एक विषय असा आहे की जो रेग्युलर आणि नीट गाडी चालवतो त्याचे दिवस जास्त राहतात, आणि जो शानपणा करतो, जो कट्टाकुट्टा मारतो, हे करतो ते करतो, त्याचे दिवस कमी राहतात. म्हणजे वाचायचे चान्स कमी राहतात त्याचे आले. म्हणून सांगतो सेफ ड्रायव्हिंग आणि सेफ होम. ड्रायव्हिंग करा, घरी जा, आराम करा, जेवण बिवणं करा आणि झोपून घ्या. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव्ह यू फॅमिली. बाय.